गीता अध्याय 8 पुष्पिका। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः। ओम तत्सदिति, तत्सदमधल्या तवर आघात, दितीचा ती पटकन झाला पाहिजे. श्रीमद मवर आघात घ्यायचा, त्याच्याबरोबर द म्हणायचा. भगवद भ पूर्ण म्हणायचा. जरी तो अर्धा दिसत असला तरी संस्कृत जोडाक्षरामध्ये वरचं जे अक्षर असतं ते अर्ध असतं आणि खालचं पोटात लिहिलेलं अक्षर असतं ते पूर्ण असतं. त्यामुळे इथे द अर्धा आहे आणि भ पूर्ण आहे, म्हणून भगवद वर आघात घ्यायचा आणि अर्धा द म्हणायचा. गीतासु गी दीर्घ आहे, सु पण दीर्घ आहे. तिथे गीतासूमधला सु ऱ्हस्व आणि उपनिषत्सूमधला उ मिळून इकडची पहिला उकार आणि पुढचा उ मिळून सुदीर्घ झालेला आहे. आपण ही फोड करून म्हणतो गीतासु उपनिषत्सु. निषत शवर आघात घ्यायचा, अर्धा त जोडून म्हणायचा. सु पटकन म्हणायचा. ब्रह्मविद्यायां ब्रवर आघात, विद्यामधला वीवर आघात, अनुस्वारचा अर्धा य, नाकात नाही य म्हणायचा. योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. श्री हा उच्चार जो आहे तो श आणि र युक्त असावा, त्याच्यामधली वेलांटी दीर्घ असावी. श्रीमदमधला पण श्री दीर्घ म्हणायचा. श्रीकृष्णमधला पण क्रूवर आघात घ्यायचा, श्री दीर्घ म्हणायचा. हिंदीमध्ये बरेच जण क्री म्हणतात, प्र सारखा क्र म्हणतात, पण खरा तिथे वाटी आहे खाली, त्याचा उच्चार क्रू असा व्हायला पाहिजे. कृष्णार्जुन संवादे. हिंदीमध्ये तसं म्हणत असतील, पण आपण मराठीमध्ये जसं लिहिलं आहे तसं म्हणायचं. कृष्णार्जुन संवादे अक्षर ब्रह्मयोगो. अवर आघात, रवर आघात, ब्रवर आघात. अक्षर ब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः. इथे नाम आणि अष्ट, नाममधला अ आणि अष्टमधला अ मिळून नामाष्टमोऽध्यायः. तुम्ही नामाष्टमो म्हटलं तरीसुद्धा हरकत नाही, पण नाम अष्टमोऽध्यायः हे गद्यात आहे म्हणून आपण संधी सोडवून म्हणतो. जरी एकत्र म्हटलं तरी असंच ऐकू येतं. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः. अजून एकदा म्हणूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम अष्टमोऽध्यायः. याला पुष्पिका असं म्हणतात. पुष्पिका म्हणजे पुष्पांची मालिका. एक एक अध्याय हे एक एक पुष्प आहे, फूल आहे, आणि 18 फुलांची ही माळा म्हणजे भगवद्गीता आहे. प्रत्येक अध्यायाला व्यासमुनींनी नाव दिलेलं आहे. हे कसलं फूल आहे तर अक्षरब्रह्म नावाचं हे फूल आहे 8वा अध्याय म्हणजे. अशा प्रकारे ह्या शेवटच्या ओळींना पुष्पिका असं म्हणतात. पुष्पिकेमध्ये त्या अध्यायात कुठला विषय आलेला आहे आणि त्या विषयाच्या योगे परब्रह्माशी ऐक्य कसं साधावं हे सांगितलेलं असतं. आता प्रत्येक शब्दाची आपण फोड बघूया आणि अर्थ बघूया. ओम तत्सद इति. ओम तत्, तत् म्हणजे
ते, सत म्हणजे सद, इति म्हणजे असा, ओम तत्सद असा श्रीमद भगवद्गीतेतील, श्री म्हणजे सर्व प्रकारचं ऐश्वर्य, मद श्रीमद म्हणजे सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त. कोण आहे सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त? गीता ही जी भगवंताची वाणी आहे, भगवंताचा उपदेश आहे, त्या उपदेशाच्या ठिकाणी सर्व प्रकारचं ऐश्वर्य एकवटलेलं आहे, म्हणून गीतेला श्रीमद म्हटलंय. भगवद्गीतासु म्हणजे भगवद्गीतेतील, सप्तमी आहे इथे, भगवद्गीतेच्या ठिकाणी सर्व प्रकारचं ऐश्वर्य भरलेलं आहे. भगवद्गीता हे काय आहे? तर उपनिषत्सु, उपनिषद आहे ते. उपनिषद या शब्दाचा अर्थ गुरु शिष्यांचा संवाद. उपनिषद असे शब्द आहेत त्याच्यात. गुरूंच्या जवळ बसून जे सांगितलं किंवा शिकलं गेलेलं आहे असं ते. गीता हे सुद्धा उपनिषद आहे आणि ह्या उपनिषदामध्ये भगवान गोपाल कृष्ण हे गुरु आहेत आणि त्यांचा शिष्य आहे अर्जुन. अत्यंत रुजू मनाचा, सरळ मनाचा अर्जुन हा शिष्य आहे आणि त्या दोघांच्यातला हा संवाद आहे. त्या संवादापैकी आता हा संवाद म्हणजे घरगुती गप्पा आहेत का? तर नाही आहे. ह्या उपनिषदामध्ये ब्रह्मविद्येची चर्चा केलेली आहे दोघांनी. ब्रह्मविद्या कशाला म्हणायचं? आधी विद्या कशाला म्हणायचं? तर विद्येची व्याख्या आहे या त्रायते, जी तुम्हाला तारून नेते तिला विद्या असं म्हणतात. आणि ह्या गीतेमध्ये कुठली विद्या सांगितली आहे? तर ब्रह्मविद्या सांगितली आहे. ब्रह्म जाणण्याची विद्या या गीतेमध्ये सांगितलेली आहे. योगशास्त्रे, योगाचं शास्त्र ह्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे. शास्त्र ह्या शब्दाची व्याख्या पांडुरंग शास्त्रींनी अशी केली आहे की कुठल्याही काळी जे नियम बदलत नाहीत त्यांना शास्त्र म्हणतात. गीतेमध्ये 5000 वर्षापूर्वी जे सांगून ठेवलेलं आहे ते कुठल्याही काळी लागू पडतं, म्हणून गीता हे शास्त्र आहे. कशाचं शास्त्र आहे? योगाचं शास्त्र आहे. योग म्हणजे काय? तर जोडले जाणे. कुणाशी जोडलं जाणं? परमात्म्याशी, परब्रह्माशी जोडलं जाणं. त्याचं ह्या गीतेमध्ये शास्त्र सांगितलेलं आहे. योगाच्या शास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन, आता उपनिषद आहे म्हणजे त्याच्यात कुणीतरी गुरु शिष्य असणार आहे. याच्यामध्ये कोण आहेत गुरु शिष्य? तर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील काय विषय आला आहे या 8व्या अध्यायामध्ये? तर अक्षर ब्रह्मयोग. अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारं ब्रह्म. ब्रह्म म्हणजे परमात्मा किंवा ब्रह्म. आता ह्या अध्यायामध्ये एकाक्षर ब्रह्म, ओंकार हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि त्या अक्षर ब्रह्माच्या अनुसंधानाने परमात्म्याशी योग कसा साधावा हा विषय ह्या अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये आलेला आहे. 8वा काय? 8वा तर ओंकार 8वा, एकाक्षर ब्रह्म 8वा. संसार आठवू नका, ज्याला आठवू नको ते सांगितलेलं नाही आहे. काय आठवायचं ते 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ह्या अध्यायामध्ये काय काय विषय आले आहेत तेही आपण एकदा बघूया. या अध्यायामध्ये 1 ते 7 श्लोक अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि अर्जुनाने विचारलेले प्रश्न, एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत अर्जुनाने भगवंताला. ब्रह्म काय? अध्यात्म काय? अधिभूत काय? अधिदैव काय? हे पुरुषोत्तमा कर्म कशाला म्हणतात? त्याचप्रमाणे अधियज्ञ कुठे आणि ह्या देहामध्ये कसा असतो? प्रयाणकाली तुझ्या भक्तांनी तुला कसं जाणावं? असे एकूण 7 प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं भगवंतांनी दिलेली आहे. अक्षर जे आहे, कधीही नाश न होणारं ब्रह्म, ते ब्रह्म म्हणून ओळखलं जातं. त्याचा स्वभाव जो आहे त्याला कर्म असं म्हटलं जातं. भूतभावांचा विसर्ग म्हणजे भूतांची उत्पत्ती आणि नाश या सगळ्या गोष्टीला कर्म असं म्हटलं जातं.
नाशिवंत जे जे काही आहे त्याला अधिभूत म्हटलं जातं. त्या नाशिवंत तत्वाला चालवणारं त्याला अधिदैव म्हटलं जातं. अधियज्ञ देहामध्ये भगवंतच आहे. काली जो भगवंताचं स्मरण करत देह टाकून जातो तो निस्संशयपणे भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. जो ज्या भावाचं स्मरण करत देह टाकून जातो तो त्या भावाला जातो. म्हणून तू नेहमी माझं अनुस्मरण कर आणि जीवनाचं युद्ध कर. हा सगळा भाग 1 ते 7 श्लोकांमध्ये भगवंतानी उलगडून सांगितलेला आहे. त्यानंतर 8व्या श्लोकापासून अभ्यास योगाबद्दल भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. अभ्यास कसा करावा? अभ्यास करत असताना कसला अभ्यास करायचा? आपल्याला परमात्म्याचा अभ्यास करायचा आहे. तो अभ्यास कसा करावा? तर योगयुक्त होऊन दुसरीकडे चित्त जाऊ न देता एकाग्र चित्ताने त्या दिव्य पुरुषाचं चिंतन करावं. ते कसं करावं? तर कविं पुराण मनुषासितारम, तो परमात्मा त्रिकालज्ञ आहे, अत्यंत पुराण आहे, पुराण असून नवीन आहे, सर्वाचा अनुशासन करता आहे, अणुरेणूंपेक्षा सुद्धा सूक्ष्म आहे, आद्य आहे, सर्वांचा धाता, अचिंत्य रूप आणि सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहे. त्या परमात्म्याचं प्रयाणकाली न ढळणाऱ्या मनाने अत्यंत भक्तियुक्त होऊन अंतःकरणाने योगबलाच्या द्वारे त्याचं चिंतन करत दोन्ही भुवयांच्या मध्ये त्या परमपुरुषाचं ध्यान करत सर्व द्वारांचा संयम करावा, मनाला हृदयाच्या ठिकाणी एकाग्र करावं, आपल्या पंचप्राणांना योगबलाच्या द्वारे मस्तकाच्या ठिकाणी धारण करावं, ओम ह्या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करावा, त्याच्या मागून त्या परब्रह्माचं स्मरण करावं आणि देह टाकावा. असं केल्याने तो योगी परमगती प्राप्त करून घेतो. हा सर्व भाग 8 ते 13 ह्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलेला आहे. अभ्यास आणि परमगतीची प्राप्ती. 14 आणि 15व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्या सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे की जो अनन्यचित्त झालेला आहे, माझं नेहमी स्मरण करतो, त्याला मी अत्यंत सुलभ आहे. आणि अशा योग्याला पुनर्जन्म दुःखालय असलेल्या ह्या संसारामध्ये पुन्हा जन्माला यावं लागत नाही. जो महात्मा संसिद्धीपर्यंत गेलेला आहे अशा योग्याला पूर्णपणे परमात्मा प्राप्ती होते. त्यानंतर ब्रह्मदेवाचा दिवस, ब्रह्मदेवाची रात्र कशी आहे? ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की सगळं उत्पन्न होतं. ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की ज्या क्रमाने सर्व सृष्टी उमललेली आहे त्याच क्रमाने ती प्रलीयते, म्हणजे पूर्णपणे लीन होऊन जाते त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी. ब्रह्मदेवसुद्धा परमात्म्याच्या ठिकाणी लीन होऊन जातो. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे सहस्र युगांचा आहे. सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी 4 युग मिळून एक युग, आणि अशी सहस्र युग हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तितकीच सहस्र युगांची ब्रह्मदेवाची रात्र आहे. ही खूप मोठी कालगणना इथे भगवंतांनी उलगडून सांगितलेली आहे. कशासाठी सांगितली? तर जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा सगळं अव्यक्त दशेतून व्यक्त दशेमध्ये येतं, आणि जेव्हा रात्र सुरू होते तेव्हा एक एक जे व्यक्त दशेमध्ये असतं ते सगळं मिटत अव्यक्त दशेला जाऊन पोहोचतं. हा सगळा भाग इथे आलेला आहे. आता तो जो परमपुरुष आहे तो ह्या व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडचा आहे, ज्याला आपण परमात्मा म्हणतो. ज्या परमात्म्यापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली तो परमात्मा या अक्षराच्या पलीकडचा आहे, आणि त्याला अव्यक्त गती असं म्हटलं जातं किंवा त्याला सनातन भाव असं म्हटलं जातं. आणि तो सनातन भाव सर्व जीव नष्ट झाले
तरी नष्ट होत नाही. तीच अव्यक्त अक्षर परमगती म्हणून तिला म्हटलं जातं आणि तेच परमात्म्याचं धाम आहे. परमात्मा कुठे राहतो? तर या अक्षरधामामध्ये राहतो, परमगतीमध्ये राहतो. अर्थातच भगवंतानी 21व्या श्लोकामध्ये त्याचा पत्ता देऊन ठेवलेला आहे. आपल्याला कुठे जायचं आहे? तर त्या अक्षरगतीपर्यंत जायचं आहे, परमगतीपर्यंत जायचं आहे, हे भगवंतानी इथे सांगून ठेवलं. आता तो जो अक्षर पुरुष आहे, अव्यक्त पुरुष आहे, परमगती जी आहे ती कशाने प्राप्त होते? तर 22व्या श्लोकामध्ये भक्तीचं स्तोवाच्य केलेलं आहे आणि त्यातूनच पुढचा 9वा अध्याय उलगडलेला आहे. अनन्य भक्तीने तो परमपुरुष लाभतो. तो परमात्म पुरुष ज्याने हे सगळं जग व्यापलेलं आहे आणि ज्याच्यातून हे संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे, तो परमात्मा पुरुष अनन्य भक्तीच्या द्वारे लाभतो. अर्थातच भगवद्धामापर्यंत जाण्यासाठी भक्तीची आवश्यकता इथे भगवंतांनी बोलून दाखवलेली आहे. त्यानंतर 23पासनं 28पर्यंत मृत्यूनंतर प्राप्त होणारे 2 मार्ग भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. एक शुक्ल मार्ग आहे आणि एक कृष्ण मार्ग आहे. देवयान आणि पितृयान असेही ह्या मार्गाची नावं दिलेली आहेत. मरणकाली कुठलीही इच्छा मनात न राहणे, सर्व इंद्रिय अत्यंत प्रकाशमान असणे, शरीरातील अग्नी चांगल्या प्रकारे तेवत असणे, उत्तरायण म्हणजे सर्व गोष्टींपासून चित्त परावृत्त झालेलं असणे, अशी अवस्था असेल तर तो योगी शुक्ल मार्गाने म्हणजे प्रकाश मार्गाने परमात्म्याशी ऐक्य साधतो. अशा योग्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पण जर योग्याला अंतकाळी कुठली इच्छा दाटून आली, धुरकट अवस्था असेल, शरीरामधला अग्नी मंद झालेला असेल, इंद्रियांनी काही कळत नाही अशी अवस्था झालेली असेल आणि लक्ष लोकांनी सतत मला काहीतरी द्यावं, मान द्यावा, धन द्यावं, माझ्याकडे लक्ष द्यावं, अशा प्रकारचे भाव जर दाटून आलेले असतील, म्हणजेच दक्षिणायन चालू असेल, तर अशा वेळेस जर योग्यानी देह ठेवून गेला तर तो चंद्राच्या ज्योतीपर्यंत जातो, उत्तम गतीपर्यंत जातो, पण त्याला पुन्हा ह्या पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागतो. अशा शुक्ल आणि कृष्ण अशा 2 गती, शाश्वत गती, प्रत्येकाला ह्यापैकीच एक गती प्राप्त होते, हे भगवंतानी सांगितलं. हे जरी 2 मार्ग असले, श्रुती असल्या, तरीसुद्धा खरा योगी कुठल्याच मार्गाच्या बाबतीत मोहित होत नाही. मोहाला जिंकायचं, किती जिंकायचं? तर मुक्ती मिळावी, शुक्ल मार्गच मिळावा, हा मोहसुद्धा जेव्हा योग्याला होत नाही, तेही तो भगवंतावर सोपवतो की तुला न्यायचं त्या मार्गाने ने मला, पण मला तुला प्राप्त करून घ्यायचं आहे, एकच ध्येय माझ्या पुढे आहे. असा जो पूर्णपणे निरीच्छ झालेला योगी आहे, तो अंतकाळी त्यांनी केलेल्या सर्व सत्कर्मांच्या पुण्याला ओलांडून परम अशा उत्तम स्थानाला, आद्य स्थानाला प्राप्त करून घेतो. वेद, यज्ञ, तप, दान यांचं जे काही पुण्य आहे ते कशासाठी हवं? तर परमात्मा प्राप्तीसाठी हवं. परमात्मा महत्त्वाचा. इतके यज्ञ केले, इतकं दान दिलं, इतके वेदपाठ आहेत, इतकं मी तप केलं, असा कुठलाही भाव किंवा अहंकार त्या योग्याच्या मनामध्ये अंतकाली उगवत नाही किंवा अहंकार वर येत नाही. तो पूर्णपणे निष्काम होऊन या सर्व सत्कर्मांचं फलही भगवंताला अर्पण करतो, म्हणजेच पुण्यफलाला ओलांडून जातो आणि मग त्याला परमात्म्याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे, अंतकाली परमात्म्याचं स्मरण करत असल्यामुळे तो त्या परमात्म्याच्या आद्यस्थानाला जाऊन पोहोचतो. जे आद्यस्थान 21व्या श्लोकामध्ये याच अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे, ज्याला अव्यक्त अक्षर
परमगती म्हणतात, ती परमगती त्या योग्याला प्राप्त होते. अशा प्रकारे ओम ह्या एकाक्षर ब्रह्माच्या अनुसंधानाने परमगती कशी प्राप्त करून घ्यावी, ह्या सर्व विषय ह्या 8व्या अध्यायामध्ये भगवंताने उलगडून सांगितलेला आहे. ओम ह्या एकाक्षर ब्रह्माच्या योगे परब्रह्माशी योग कसा साधावा हे या 8व्या अध्यायामध्ये उलगडून सांगितलेलं आहे. एकदा पुष्पिका म्हणूया आणि थांबूया. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.